लग्नाला 10 ते 15 वर्ष झाली होती. एक हसणारं बागणारं बाळ आपल्या आयुष्यात येईल अशी आशा धरून बसले होते. एकमेकांना आधार देत आज ना उद्या आपलंही नशीब उजळेल असं त्यांना वाटत होतं. हीच आशा त्यांना नव्याने जगण्याची प्रेरणा देत होती. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील कन्नर या गावातील ही घटना. तानाजी लक्ष्मण राजपुरे वय 40 वर्ष आणि त्याची पत्नी पूजा वय 36 वर्ष. दोघेही कष्टाळू आणि शांत स्वभावाचे, एकमेकांना प्रेमाने साथ देत ते जगत होते. तानाजी हा शेतकरीच होता. त्याची पत्नी पूजा त्याला साथ देत ते शेतीमध्ये सोनं पिकवत होते. लग्नाला बरीच वर्ष झाली होती. त्यांच्या आयुष्यात एक छोटस बाळ नवीन चैतन्य घेऊन येईल अशी त्यांना आस होती. तीच आस त्यांना नव्याने जगण्यासाठी प्रेरणा देत होती. पूजा जेव्हा तानाजीला आपल्या बाळाबद्दल विचारायची तेव्हा तानाजी तिला धीर देत म्हणायचा, आपलंही नशीब उजळेल, आपण देवाकडे प्रार्थना करू. आणि तो असं बोलून तिला धीर देत असत. समाजातील टोमण्यांनाही त्यांना सामोरे जावं लागत होतं. वेळ पुढे जात होती, वर्ष उलटत चालले होते, पण त्यांच्या अंगणात पाळणा काय हालायचं नाव घेत नव्हता. या सगळ्याचं रूपांतर एका नैराश्यात झालं होतं. खूप दवाखाने केले, खूप डॉक्टरांनाही दाखवलं, पण प्रत्येक वेळेस त्यांच्या पदरात फक्त आणि फक्त नैराश्यच येत होती. पूर्ण गाव झोपलेलं असायचं, पण ते रात्र रात्र याच विचारात जागे असायचे आणि एकमेकांना धीर द्यायचे. प्रेम आणि संवाद दोघांमधील कमी झाला होता आणि या सगळ्याचं रूपांतर एका भयानक शांततेने घेतलं होतं. तानाजी तिला म्हणायचा, काय उपयोग या घराचा, या शेतीचा, आपल्यानंतर कोण येणार आहे याच्यामध्ये. पूजाही त्याला म्हणायची, मला दुसऱ्यांची लेकरं पाहिली की काळीज माझं करपून जातं हो. खरंच आपण अपयशी ठरलो का या सगळ्यामध्ये, असा प्रश्न ती त्याला विचारायची. ते या सगळ्या गोष्टींमुळे पूर्णपणे खचून गेले होते. असाच एक काळा दिवस उगवला आणि दिवस उगवला तरी पण ते घरातून बाहेर आले नाहीत. दररोज पहाटे नित्य नियमाने शेतात जाणारे ते दोघे जण आज दिवस उगवला तरी घरातून बाहेर आले नाहीत. म्हणून ते बघण्यासाठी त्यांच्या शेजारचे त्यांना आवाज देत होते आणि त्यांचा दरवाजा वाजवत होते, पण आतून काही प्रतिसाद मिळत नव्हता आणि दरवाजाही कोण उघडत नव्हतं. त्यामुळे त्यांनी गावातील पोलीस पाटीलांना बोलवून आणि त्यानंतर पोलिसांना फोन करून बोलवून घेतलं व दरवाजा तोडण्याचा निर्णय घेतला. दरवाजा तोडतात समोरचं जे दृश्य पाहून प्रत्येकाच्या काळजाचा ठोकाच चुकून गेला, कारण दोघांनी मिळून त्या राहत्या घरामध्ये फास घेतला होता. ते समोरचं दृश्य पाहून सगळ्यांच्या अंगाचा थरकाप उडाला होता. निशब्द.